निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने चालू झाली आहे। पुणे शहरात मोठमोठ्या नेत्यांच्या सभा आयोजित केल्या जात आहेत। आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या झाडल्या जात आहेत। अशातच मतदानाला अत्यंत कमी दिवस राहिल्यामुळे उमेदवारांची मतदारांपर्यंत पोहोचण्याची लगबग चालू आहे। पर्वती मतदारसंघातील भाजप उमेदवार माधुरी मिसाळ यांनी आज भल्या पहाटे गुलाबी थंडीमध्ये आपल्या मतदारांशी संवाद साधला। जय श्रीराम। हो त्यांना पुढे जय जय श्रीराम। एक दोन मिनिट पुढे जय श्रीराम। जय श्रीराम। आता सांगत राहू आपण काही लक्षात ठेवायचं आहे। जय श्रीराम। जय श्रीराम। जय जय श्रीराम। नमस्कार। नमस्कार। म्हणून तर आपले नमस्कार। हो गंडा साहेब या काय मग तुमची आठवण काढतो सगळ्यांना। जय श्रीराम। जय श्रीराम। जय जय श्रीराम। नमस्कार। मागून काही आपल्या भेटीस आलेले आहेत। या सर या भेटा जरा 2 मिनिटं फोन या 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 आपल्या आपले उमेदवार आहेत। नाही ही तर अमेरिकेवरून आली तुमच्या चक्री मुकुंदनगरला राहते। हो यावेळेस शाळा रांकाच्या इथे या सर पुढे या या आपली लोक या काटपे साहेब या। जय श्रीराम। जय श्रीराम। या या मोदी आले। जोरदार सांगा लोकांना 9:30 पावल्या नाही त्यांचं। ही चौथ्यांदा निवडणूक लढते। प्रत्येक निवडणूक ही आव्हान म्हणूनच लढायची असते। त्यामुळे आपण जी काय वाटचाल करतेय, जो काही प्रचार करतोय तो विजयासाठीच करते। आणि मला असं वाटतं की मतदारांचा जो हा एकंदर रिस्पॉन्स बघता की नक्की हा विजयाचा चौकार असणार आहे। काय मतदारसंघात 15 वर्षात कामं झाली तर पुढच्या 5 वर्षात काय टार्गेट आहे? खरं तर तुमच्या 2 मिनिटाच्या बाईटमध्ये सांगण्यासारखी कामं खूप झालेली आहेत, ती मी सांगूही शकत नाही। पण जर मोठ्या प्रमाणात जर तुम्ही विचारलं तर माझ्या मतदारसंघात 2 मोठ्या मेट्रोच्या लाईन स्वारगेट कात्रज खडकवासला खराडी, 3 मोठे ब्रिजेस, ओव्हरब्रिजेस, अंडरपास, कलाग्राम, आपण पोलीस स्टेशन, पोलीस चौकी, 500 बेडचं हॉस्पिटल, या सगळ्या गोष्टी, फायर ब्रिगेडचं स्टेशन, या सगळ्या गोष्टी मतदारसंघामध्ये झालेल्या आहेत। म्हणजे मी कुठलीही आश्वासनं देत नाही आणि पुढच्या 5 वर्षाचा पण प्लॅन माझ्याकडे तयार आहे।
15 वर्षात एवढी मोठी कामं करून सुद्धा विरोधक म्हणतात की विकास खुंटलाय पर्वतीचा. विरोधकांना जाऊन विचारा त्यांनी काय केलंय. ताई, तुम्ही सकाळपासून नागरिकांना भेटता, रिस्पॉन्स कसा आहे आणि तुम्हाला काय वाटते? तुम्ही थोडा वेळ आधी आलेला आहे, तुम्ही बघितलेला आहे हा जो उत्कर्ष ग्रुप आहे सारसबागेचा नाईक सरांचा, तर नेहमीच मी इथे येते आणि हे सर्व लोक माझेच आहेत. त्यामुळे मला ह्यांनी रिस्पॉन्स दिलाय का नाही पण बघायची गरज नाही. 100% ते 20 तारखेला जाऊन मलाच मतदान करणार. धन्यवाद.